सिनेमाच्या स्टोरी मागील गोष्ट. आजचा सिनेमा आहे मुगले आझम. करीम आसिफच्या स्वप्नांचा आवाका अवाढव्य होता. पांढरा झब्बा लेंगा घालून टॅक्सीत बसायचं आणि भव्य दिव्य मोगले आझमची स्वप्न पाहत सिगरेटचे जोरकस दम मारत मुंबईभर फिरायचं. त्या काळात 6 आणे पर मैल एवढा टॅक्सीचा दर होता. टिचकी वाजवून सिगरेटची राख झटकत आणि मुगले आझम बनवत तो तब्बल 16 वर्ष मोठ्या मस्तीत फिरला. या काळात मुगले आझम बन रे भाई हा त्याचा आवडता तकिया कलाम त्याने सर्वत्र पंचलाईन म्हणून वापरला. मराठा मंदिर मधल्या बाल्कनीत मुगले आझमच्या प्रीमियरला देखील तो टिचकी वाजवत सवयीने म्हणाला, मुगले आझम बन रही है भाई. शेजारी उभ्या पृथ्वीराज कपूरच्या हास्य गडगडाटात पुढची वाक्य हवेत विरून गेली. मुंबईतील धनाढ्य व्यक्तींकडे तो पैशाची मागणी करायला गेला. तिथेही चुटकीसरशी राग झटकत पंचलाईन टाकायला तो विसरला नाही. याचक ही भूमिका त्याला सपशेल नामंजूर होती. सिनेमाविषयी लंब्या चौड्या गप्पा मारणं हा त्याचा आवडता शौक होता. 1941-42च्या काळात दादरच्या खोदादात सर्कल मधल्या हॉटेलमध्ये रात्री जेवणाच्या टेबलावर तो अखंड बडबड करत सिनेमा कसा असावा यावर भाषण देत असे. त्याचा मामा म्हणजे जुन्या जमान्यातील प्रसिद्ध नट नझीर. मामाने लाडक्या भाच्याला शिंप्याचं दुकान काढून दिलं होतं. दुकानात बसून भाच्याचा जीव गुदमरत होता. तो दिवसभर शिलाईचं काम करताना नव्या सिनेमांची रेवडी उठवत स्वतः भव्य कलाकृती निर्माण करण्याच्या गोष्टी बोलून दाखवे. गिरायकांचा टाइमपास होई. सम्राट अकबर हा त्याच्या खास जिव्हाळ्याचा विषय. अकबर बादशहाच्या व्यक्तिरेखेत त्याला जबरदस्त सिनेमॅटिक शक्यता दिसत होत्या. 40च्या दशकात तो लाखांच्या खाली कधी बोललाच नाही. तो शर्टाला बटणं शिवत टप्परी सदृश दुकानात किती काळ खितपत पडेल. सिनेमासृष्टीत प्रवेश केल्या दिवसापासून त्याची एक नजर कायम अकबर बादशहाला चित्रित करण्याकडे स्थिर होती. त्यासाठी मात्र त्याला अमाप पैशांची गरज होती. पुंजीपातींच्या दारात जाऊन पदरात पडेल तेवढं पाडून घेणं त्याच्या वृत्तीत बसत नसे. तो स्वतः चटईवर झोपत असे. पण अकबर बादशहाच्या महालाचं त्याने नुसतं बजेट सांगितलं तर भल्या भल्या पैसेवाल्यांची झोप उडाली. सेठ सिराज अली हकीमने त्याला ठराविक रक्कम मंजूर केली तर हा पठ्ठा उठला आणि मोगले आझम बना रे भाई म्हणून पैसे नाकारून चालता झाला. दुसऱ्या दिवशी सिराज अली त्याचा गल्लीबोळातील पत्ता शोधत त्याच्या घरी आला. नो बजेटची अट त्याला मंजूर होती. त्याने पैसा ओतायचं दबकत दबकत कबूल केलं तर आसिफ त्याला म्हणतो कसा, क्या ड्रामा करते हो सेठ, ऐसी फिल्म बनाऊंगा देखो दुगना पैसा वापस मिलेगा. स्क्रिप्ट देखील तयार नसताना आसिफचा आत्मविश्वास पाहून सिराज अली गारठला. आसिफच्या मल्टीस्टार फूलचा सिराज अली निर्माता होता. 1943ला फूलच्या सेटवर पृथ्वीराज कपूर, वीणा, सितारा, याकूब, सुरैया, वास्ती, दीक्षित या भरगच्च कलावंत संचासमोर आसिफने अकबर सलीमचं द्वंद्व कथन केलं होतं. त्यातील नाट्याच्या निव्वळ शक्यतेने त्याला झपाटून टाकलं होतं. सिराज अलीचा दबदबा सिनेमासृष्टीत वाढत होता. डबघाईला आलेली बॉम्बे टॉकीज संस्था त्याने देविका राणीकडून विकत घेतली होती. साहजिकच बॉम्बे टॉकीज स्टुडिओचे मालकी हक्क त्याच्यापाशी आले. 1945 साली बॉम्बे टॉकीजच्या सर्वाधिक मोठ्या फ्लोअरवर आसिफने चित्रणाला सुरुवात केली. सिनेमाच्या नावाविषयी त्याच्या मनात पहिल्या दिवशी देखील बारीक संदेह नव्हता. मोगले आझम, बस
दुसरी बात नाही. सम्राट अकबराचं इतकं यथार्थ वर्णन त्याला दुसरं शोधूनही सापडलं नसतं. सिनेमा रिलीज झाल्यावर तर लोक अकबरला अकबर नव्हे तर मोगले आझम म्हणू लागतील, हा त्याचा ठाम विश्वास होता. त्याचा अजस्त्र पहिला सेट बॉम्बे टॉकीजच्या मोठ्या फ्लोअरच्या 4 भिंतीतही मावेना. मग आसिफने स्वतःमध्ये येणारी आडवी भिंत पाडून टाकण्याचं फरमान सोडलं. सिराज अली पांढरा फटक पडला. प्रमुख भूमिकेत होते नर्गिस, सप्रू आणि सम्राट अकबर म्हणून चंद्रमोहन. 1939चा मिनर्वा मूव्हीटोन निर्मित पुकार के आसिफच्या आवडत्या सिनेमांपैकी एक होता. त्यात चंद्रमोहनने साकारलेली जहांगीर बादशहाची भूमिका पाहून आसिफ इतका भारावून गेला होता की मोगले आझम आकाराला येत असल्याच्या पहिल्या दिवसापासून सम्राट अकबर म्हणून त्याला फक्त चंद्रमोहनचे निळे घारे डोळे दिसत होते. सप्रूचा चेहरा पोशाखी सिनेमातील नायकाच्या भूमिकेत शोभून दिसतो हे प्रभातच्या लाखा राणीने सिद्ध केलं होतं. सोहराब मोदीच्या पुकारचा तरुण लेखक कमाल अमरोही आसिफसह पटकथेवर काम करत होता. 1947ला मोगले आझम प्रदर्शित करण्याचे मनसुबे आखत आसिफने 1946च्या डिसेंबरपर्यंत त्याची 3 मोठी सत्र पार पाडली. भारतीय स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले तसा मोगले आझम गोते खाऊ लागला. फाळणीच्या रक्तरंजित वाटेवरून सिराज अली चक्क पाकिस्तानला पळून गेला. आसिफचा आर्थिक आधार तुटला. बॉम्बे टॉकीजची हक्काची दारं आता बंद झाली होती. पुन्हा भटकंती, पुन्हा धनिकांसमोर लंब्या चौड्या गप्पा आणि मुख्य म्हणजे पुन्हा क्या ड्रामा करते हो सेठ म्हणत दुगना पैसा मिलेगा चा दुर्दम्य आशावाद. 5-6 धनिक एकत्र गळाला लागले देखील. बॉम्बे टॉकीजच्या त्याच सेटवर आता प्रत्येक दिवसाचं भाडं भरून चित्रण सुरू झालं. पटकथेच्या केंद्रस्थानी जलालुद्दीन मोहम्मद अकबर असल्याने चंद्रमोहनच्या भूमिकेचं महत्त्व सर्वाधिक होतं. अकबरचं श्रेष्ठत्व, सार्वभौमत्व चंद्रमोहनच्या डोळ्यातून, चेहऱ्यावरून आणि आक्रमक बॉडी लँग्वेजवरून झळकायला हवं ही आसिफ कमाल अमरोही जोडीची प्राथमिक आवश्यकता होती. चंद्रमोहन दिवसागणिक खंगत चालला होता. त्याच्या डोळ्याखालील काळी वर्तुळं मेकअपच्या सहाय्याने झाकल्यानंतर त्याचे निस्तेज डोळे अधिक ठळकपणे कॅमेऱ्यात पकडले जात. तीव्र तीक्ष्ण नजरेचा चंद्रमोहन आता राहिला नसल्याचं आसिफच्या लक्षात आलं. दिवसभराच्या चित्रणानंतर त्याच्यातली ताकद संपून जात असे. मग आसिफला 5 तासांपेक्षा अधिक काळ चित्रण करणं अशक्य होऊन जाऊ. तरीही तो चंद्रमोहनला वेगाने चित्रित करत गेला. नर्गिस, सप्रू समवेतचे सगळे त्याचे नाट्यमय प्रसंग चित्रित करून आसिफने जवळपास 50% सिनेमा पूर्ण केला. त्याच टप्प्यावर चंद्रमोहनचं निधन झालं. आसिफचा आशावाद कोलमडला. मोगले आझमला कुलूप लागलं. एक अर्धवट अध्याय सीलबंद करून तो नर्गिस, दिलीप कुमार, बलराज सहानीला घेऊन हलचल नामक सिनेमात गुंतला. 1951 साली हलचल प्रदर्शितही झाला. पाठोपाठ दिलीप कुमार सुरैयाला घेऊन फक्त 3 सत्रात आणि 2.5 महिन्यात जानवर पूर्ण करणार असल्याची त्याने घोषणा केली. या काळात दिलीप कुमारशी त्याची घट्ट मैत्री झाली होती. दिलीप कुमारला त्याने असंख्य वेळा मोगले आझमची कथा ऐकवली होती. त्यातील अकबर, सलीम, अनारकलीच्या व्यक्तिरेखांवर चर्चा केली होती. मोगले आझम पुन्हा कधी जिवंत झाला तर त्यातील सलीमची भूमिका करायला आवडेल असं दिलीप कुमार आसिफला म्हणाला होता. 1951 नंतर हिंदी सिनेमासृष्टी दिवसागणिक बदलत होती. 1949ला आएगा आएगा आने वाला आएगा सरशी महल सुपरहिट झाला. लेखक कमाल अमरोहीचं यशस्वी दिग्दर्शकात रूपांतर झालं. अमरोहीच्या महत्वाकांक्षा वाढल्या. आसिफ मोगले आझमवरचा हक्क सोडत नव्हता आणि इतकी बहुमोल पटकथा वासनात गुंडाळून ठेवणं अमरोहीला खटकत होतं. त्याने शक्कल लढवली. तीच पटकथा सलीम, अनारकलीचं प्रेम केंद्रस्थानी ठेवून नव्याने लिहून काढत फिल्मकारचे मालक माखनलाल जैन यांना ती विकली. फिल्मकारचा मल्टीस्टार दीदार 1951ला तुफान हिट झाला होता. माखनलाल जैन जोरात होते. आपल्याला सिने निर्मितीतलं सगळं कळलंय असं गृहीत धरून त्यांनी बाबूराव पटेल यांच्या फिल्म इंडियाच्या मुखपृष्ठावर दणदणीत जाहिरात दिली. फिल्मकार प्रोडक्शन्स, अनारकली. लेखक, दिग्दर्शक
कमाल अमरोही, प्रमुख भूमिका मधुबाला. महलमुळे अमरोहीची मधुबालाच्या वडिलांशी अताउल्ला खानशी घनिष्ठ मैत्री होती. अमरोहीचं नाव पाहून आसिफ खडबडून जागा झाला. त्याने संडे स्टँडर्ड्स मध्ये मोगले आझमची पानभर जाहिरात दिली. आसिफने अमरोहीला अनारकली बंद करण्यासाठी त्या काळी 1,00,000 रुपयांची ऑफर केली. अमरोहीने 2 सिनेमांच्या पटकथा भिन्न असल्याचं कारण सांगून आसिफची बोळवण केली. अमरोहीचा अनारकली सुरू झाला. मधुबाला भूमिकेशी एकरूप होत अप्रतिम दिसत असल्याची चर्चा सिनेमावाल्यांमध्ये होऊ लागली. दिलीप कुमार तिला सेटवर भेटून आला होता. त्यानेच ही गोष्ट आसिफला सांगितली. आसिफ अधिक अस्वस्थ झाला. अमरोहीच्या अनारकलीत मधुबालाने 3 दिवसाचं काम पूर्ण देखील केलं होतं. 4थ्या दिवशी सकाळी चित्रण सुरू होण्यापूर्वी अमरोहीने तिला विश्वासात घेतलं. मीना कुमारी समवेतच्या रोमांसची कल्पना देऊन सायनिंग अमाऊंटच्या बदल्यात सिनेमा सोडण्याची विनंती केली. मधुबालाने स्वखुशीने पैसे परत करून सिनेमा सोडला. 5व्या दिवशी अनारकलीचा गेटअप करून मीना कुमारी अमरोहीच्या कॅमेऱ्यासमोर आली. निर्माता माखनलाल जैन बेहिसाब पैसे ओतत सुटला. इकडे आसिफच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या होत्या. त्याने सर्वप्रथम जानवर बंद केला आणि दिलीप कुमारला सलीमच्या भूमिकेसाठी राजी केलं. जानवरच्या त्याच्या 2 महिन्याच्या तारखा आसिफाशी होत्या. तेवढ्यात वेळात सलीमचं सगळं चित्रण उरकून घेण्याचा आसिफने निश्चय केला. नरगिस आणि सप्रू नव्या चौकटीत बाद झाले होते. चंद्रमोहन हयात नव्हता. अशातच आसिफने पृथ्वीराज कपूरला मुख्य भूमिकेसाठी विचारलं. पृथ्वीराजने आसिफच्या कल्पनेवर उडी मारली आणि दिलीप कुमारचं नाव कळता क्षणी एक पाऊल मागे टाकलं. हिरो कोण राहणार? पृथ्वीराजने प्रश्न केला. पापाजी, मैं अकबर पे फिल्म बना रहा हूं, सलीम या यूसुफ की इमेज पे नहीं. आसिफने पृथ्वीराजला एका वाक्यात पटवलं. अनारकलीच्या भूमिकेसाठी त्याला नवीन मुलगी हवी होती. त्याच्या डोक्यात शोभना समर्थच्या मुलीचं म्हणजेच नूतनचं नाव होतं. अर्थात नूतन बरोबर फोटो सेशन करून तो अंतिम निर्णय घेणार होता. त्यापूर्वीच मधुबालाने दिलीप कुमार मार्फत अनारकली साकारण्याची इच्छा व्यक्त केली. आसिफला आभार ठेंगणं झालं. आधीचं संपूर्ण चित्रण केराच्या टोपलीत टाकून त्याने 1952 साली मोगले आझमचा 2रा अध्याय उघडला. यावेळेस आसिफच्या गळ्याला मोठा मासा लागला होता. प्रसिद्ध उद्योगपती कॉन्ट्रॅक्टर शापूरजी पालनजी मेस्त्री. सम्राट अकबर हा शापूरजींचा वीक पॉइंट असल्याचं त्यांनी स्वतःच आसिफला पहिल्या भेटीत सांगितलं. बस त्यानंतर आसिफ तेवढ्या वीक पॉइंटवर बोट ठेवत पैसे मिळवत गेला. आसिफने संवाद लिहिण्यासाठी म्हणून 3 लेखक नेमले होते. एस अमान, एहसान रिझवी आणि वजाहत मिर्झा. आणि 4था लेखक कमाल अमरोही, ज्यांनी मूळ पटकथा आणि संवाद लिहिले होते आणि ज्यात आता आसिफ आमूलाग्र बदल करत सुटला होता. प्रत्येक दृश्यावर आसिफ आपल्या 3ही लेखकांचं भरपूर चर्चा करे. तिघांकडून तो सगळ्या पात्रांचे सगळे संवाद लिहून घेई आणि त्यानंतर ही तिघांच्या लेखनातील सर्वोत्कृष्ट ओळी एकत्रित करून तो 4थी पटकथा तयार करे. आसिफ डिकरा, तू शू करू छे म्हणताना शापूरजींचं ब्लड प्रेशर वाढून जाई. त्यानंतर क्या ड्रामा करते हो सेठ, मुगले आझम बना रे भाई म्हणाला आसिफ मोकळा. मुगले आझमची मंदावलेली चित्रणगती यामुळे तो सिनेवर्तुळात कुचेष्टेचा विषय ठरला होता. आसिफचे 3 प्रमुख कलावंत मात्र सिनेमा अप्रतिम चित्रित होतोय याविषयी एक वाक्यता साधून होते. एरवी मधुबाला 6 नंतर चित्रीकरण करत नसे, पण आसिफसाठी तिने वेळेचं बंधन पाळलं नाही. तिचं दिवसभराचं काम कधीतरी रात्री 10-11 वाजता संपल्यानंतरही पुढचा तासभर ती भूमिकेच्या वेशात मेकअप रूम मध्ये बसून राही. न जाणो आसिफला वेगळं काही सुचून एखादं दृश्य पुन्हा चित्रित करण्याची आवश्यकता वाटली तर. दिलीप कुमारला पहिले 2 दिवस नुसतंच बसून ठेवण्यात आलं होतं, संपूर्ण गेटअप आणि मेकअप सहित. आसिफ नुसताच त्याच्याशी गप्पा मारून जाई, पण शॉटसाठी बोलवण्याचं नाव नव्हतं. दिलीप कुमार अस्वस्थ झाला. त्याच्यासाठी लंडनहून खास वीग मागवण्यात आला होता. 3ऱ्या दिवशी कधीतरी तो सेटवर आणून दिलीप कुमारच्या डोक्यावर चिटकवण्यात आला. ओठावर पातळ मिशी डकवण्यात आली होती. आसिफने कॅमेऱ्यातून पाहिलं, त्याला अभिप्रेत असणारा परिणाम मिळाला होता.
आसिफने सलीमच्या डोळ्यातील व्याकुळता टिपणारी सिच्युएशन गीतकार शकील बदायुनीला कथन केली. शकीलने मुखडा खरडला. अकेला हमको छोड़ के हमारा दिल तोड़ के कहा चले कहा चले. नौशादने मोहम्मद रफी करून गाऊन घेतल्यानंतर सलीमवर ते चित्रित करावं की नाही अशा दोलायमान अवस्थेत आसिफने 1 महिना घालवला. तोपर्यंत नौशादने लता मंगेशकरच्या आवाजात मोहेपन घट पे नंदलाल छेड गयो रे रेकॉर्ड देखील करून टाकलं. नृत्य दिग्दर्शक लच्छू महाराज आणि आसिफ यांनी एकत्र गाणं ऐकलं. गाण्याचा मुखडा लच्छू महाराज यांचे वडील कालका बंदादीन यांनी वाजिद अली शहाच्या दरबारात बसून लिहिला होता. शकीलने तेवढा मुखडा तसाच ठेवून त्याभोवती अंतरे लिहिले होते. गाणं ऐकता ऐकता आसिफला त्याचं चित्रीकरण दिसू लागलं. अकबर, सलीम, जोधाबाई समोर नृत्य करणारी सौंदर्यवती अनारकली आणि तिच्या आसपास शेकडो सख्या. आसिफने फरमान सोडलं, गाना फिर से रिकॉर्ड करो, लता मंगेशकर के साथ कोरस भी चाहिए. नौशादला खर्चाचा आकडा डोळ्यासमोर दिसत होता. डोळे पांढरे व्हायची वेळ आली. शापूरजींना कळलं तर ते थैथयाट करतील असंही नौशादने सांगून पाहिलं. आसिफचं म्हणणं एकच, जब मोगले आजम बन रही है तो खर्चे की परवा क्यों करते हो. शापूरजी आणि आसिफ दरम्यान खडाजंगी होत असे. पैसा ओतण्याविषयी शापूरजींचं काही म्हणणं नव्हतं. मात्र आसिफ ठरलेल्या वेळेत सिनेमा संपवण्याचा प्रयत्न देखील करताना दिसत नसे. यावर त्यांचा आक्षेप होता. आसिफ मोगले आझमकडे गंभीरतेने पाहत नाही असा त्यांचा स्पष्ट आरोप होता. यावर मात्र आसिफ हमरीतुमरीवर येत असे. ज्याने अवघी हयात अकबरावर सिनेमा काढण्याचं स्वप्न पाहत घालवली तो मोगले आझमची संधी अशी हवेत उडवून देईल. ए सेठ, ड्रामा मत कर, 3 महीने में पिक्चर पूरी करके दिखाता हूं, तू फक्त पैसे पुरवण्याचं काम कर. आसिफ जोरजोरात सिगरेटचे दम मारत त्याला उत्तर दे. आसिफ इतकाच त्याच्या 2 प्रमुख कलावंतांनाही सिनेमा अतिगंभीरपणे घेतला होता. त्याचा त्रास अर्थात आसिफलाच सर्वाधिक होत असे. चित्रणाच्या दिवशी पहाटे पृथ्वीराज कपूर स्टुडिओत किंवा लोकेशनच्या मेकअप रूम मध्ये येऊन बसे. रंग, वेश, केशभूषा मिळून 2 तास खर्ची होत. त्यानंतर पृथ्वीराज उर्फ पापाजी एका मोठ्या आरशासमोर खुर्ची टाकून बसत. पडद्यावरील व्यक्तिरेखेत शिरण्याची त्यांची ही अनोखी पद्धत होती. आरशात स्वतःचा अकबरी जलवा न्याहाळत ते अकबर अकबर असं तोंडाने जप करीत. एकदा शॉट रेडी आहे म्हणून आसिफने त्यांना निरोप पाठवला तर आरशासमोरून पापाजी गरजले, आसिफ को बोलो अकबर अभी आया नहीं. तासाभरात कधीतरी अकबर पापाजींच्या शरीरात प्रवेश करी. त्यानंतर त्यांच्या आवाजात बदल होऊन ते अकबरी थाटात खुर्चीवरून उठत शॉट संबंधी विचारणा करीत. शम्मी कपूर कोणत्या तरी महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी म्हणून पापाजींकडे आला होता. पापाजींनी त्याला सकाळी 7 वाजता बोलावलं असता हा पट्ट्या 9 वाजता आला. तोपर्यंत त्यांच्यात अकबर शिरला होता. पापाजींनी शम्मीशी बोलणं तर दूर साधी ओळखही दाखवली नाही. बिचारा 3 तास बसला आणि 2 दिवसांनी परत येतो असा निरोप ठेवून निघून गेला. अशा पद्धतीत आसिफचा सिनेमा पूर्ण व्हायला आणखी 20 वर्ष लागतील हे त्याने जाता जाता आसिफचा सहाय्यक सुरिंदर कपूर याला हळूच सांगितलं. मंडळी, हे सुरिंदर कपूर म्हणजेच सध्याचे सुपरस्टार ज्यांचा मी सहकलाकार होतो मलंगमध्ये, अनिल कपूर त्यांचे वडील बरं का. दिलीप कुमार सुपरस्टार होता, त्याचे नखरे वेगळे होते. ज्या क्षणी पापाजी सेटवर येत आणि अकबर अकबर असा जप करत आसिफकडे शॉट संबंधी विचारणा करीत, त्याच वेळेत तासभर आधी येऊन टाइमपास करत बसलेला दिलीप कुमार आळोखे पिळोखे देत मेकअपमन समोर जाऊन बसे. आसिफ पापाजींचे सोलो शॉट्स घेत असे. तोपर्यंत दिलीप कुमारचा मेकअप पूर्ण झाला तर ठीक, अन्यथा पापाजी युसुफच्या नावे शंख करत आसिफला सळो की पळो करून सोडत. 1952 ते 1960 या 8 वर्षांच्या काळात दिलीप कुमार नेहमीच एका वेळेस 2 किंवा 3 सिनेमे करत होता. अमर, आझाद, देवदास, नया दौर, मधुमती, यहुदी, इन्सानियत, पैगाम, मुसाफिर हे त्याचे सिनेमे मोगले आझमच्या चित्रीकरणादरम्यान सुरुवात झाले आणि त्याचं चित्रण संपण्यापूर्वी पडद्यावर झळकले देखील.
मधुमती आणि यहुदी तर जणू मोगले आझमच्या पोटात तयार होऊन गेले. दोन्ही सिनेमांचे सेटही अंधेरीच्या मोहन स्टुडिओत अगदी मोगले आझमच्या पाठीला पाठ लावून. बिमल रॉय आणि आसिफ यांची मैत्री होती. त्यांनी आपापल्या सोयीनुसार दिलीप कुमार वाटून घेतला होता. मात्र मधुमती यहुदी प्रदर्शित झाले, 25 आठवडे उलटून यशस्वी झाले, तरी मोगले आझमचा सेट आपला उभा तो उभाच. मुंगीच्या पावलाने चित्रणाची गती, सेटवरची बाचाबाची तर नित्याचाच भाग होती. नाही करना मुझे सलीम, छोड़ के चला जाऊंगा मैं, दिलीप कुमार उघड धमकी देत असे. त्याच्या इतर सिनेमांच्या तुलनेत सलीमच्या भूमिकेला कमी भाव असल्याचं लक्षात येऊन तो आसिफकडे भूमिका वाढवून देण्याची मागणी करे. आसिफ उलट त्याच्यावरच धावून जाई. तू क्या छोड़ेगा, इतना अच्छा रोल, इतनी अच्छी फिल्म, तू छोड़ देगा? मैं सलीम आजम नहीं, मोगले आजम बना रहा हूं, ये तू पहले से जानता है, फिर क्यों घडी घडी ड्रामा करता है? कधी कधी तर सेटवर शॉट दरम्यान ताणाताणी होई. शेवटी पापाजींच्या मध्यस्थीने चित्रण पार पडे. एक गोष्ट दिलीप कुमार सकट सर्वांनाच ठाऊक होती, सिनेमा पूर्ण झाला तर पडद्यावर जे दिसेल ते सर्व अद्वितीय असेल. अर्थात याकरिता सिनेमा पूर्ण होणं ही प्राथमिक आवश्यकता होती आणि दस्तूर खुद्द आसिफच्या राजेशाही हव्यासापोटी ते अशक्य दिसत होतं. एकदा तर आसिफ चक्क पृथ्वीराजांशी भांडला. जयपूरच्या रणरणत्या उन्हातील एका दुपारी आसिफने पृथ्वीराजला दृश्य समजावून सांगितलं, अकबर बादशाह सलीम चिश्तीच्या कबरीकडे अनवाणी निघालाय. पृथ्वीराजने अनवाणी चालायला सपशेल नकार दिला. सिनेमा याच दृश्यानिशी ओपन होतो तेव्हा आसिफ म्हणाला, नो कॉम्प्रोमाइज. जयपूरचं तापमान 45 डिग्री दाखवत होतं. त्यातून सर्वत्र वाळवंटाचं साम्राज्य. आडोसा म्हणून युनिट सदस्यांनी 4 तंबू बांधले होते तेवढेच. पृथ्वीराज गरजला, आसिफ तू पागल हो गया? आसिफ सिगरेटची राख चुटकीसरशी झटकत म्हणाला, पापाजी शॉट तो आप मैं चाहता हूं वैसे ही दोगे. ठीक आहे, तुमचा शॉट होके होईपर्यंत मी सुद्धा चप्पल घालणार नाही. त्याच्या पटकथेत तपते हुए रेगिस्तान में नंगे पाव चलने की मन्नत मांगी थी तन्हा अकबरे आझम ने, अशी स्पष्ट आल्याचं त्याने दाखवलं. आता पृथ्वीराजचा नाईलाज झाला. त्याने धैर्य एकवटण्याकरता वेळ मागून घेतला. तंबूत प्रवेश करून मांडी ठोकून आणि तपश्चर्याच्या आविर्भावात तो गायत्री मंत्राचं पठण करू लागला. त्यानंतर अर्ध्या तासाने तो तंबू बाहेर आला. तो शहनशाह जलालुद्दीन मोहम्मद अकबर होता. तंबूतून बाहेर आलेल्या चालीनिशी आसिफने बॉडी लँग्वेज मापली. युनिट तयार होतं. रणरणत्या उन्हात अकबर अनवाणी चालू लागला. पाठोपाठ अकबराची अथांग सेना आणि सेनेपुढील महाराणी जोधाबाईचा हत्ती मंदगतीने चालत होता. आसिफचा समूह उघड्या जीप मधून दृश्य टिपत होता. आसिफला अभिप्रेत असणारी शहनशाहची संथ लयीतली मदमस्त चाल पृथ्वीराजने पहिल्या फटक्यात अचूक दाखवली होती. अर्ध्या मैलाची चाल चित्रित होऊन शॉट ओके झाला. पृथ्वीराजने मान वळून पाहिलं तर उघड्या जीप शेजारून आसिफ अनवाणी चालताना दिसला होता. पृथ्वीराजच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याला असा दिग्दर्शक भेटला नव्हता. त्यानंतरच्या प्रत्येक संघर्षात पृथ्वीराज आसिफच्या पाठी घट्ट उभा राहिला. मोगले आझम आसिफच्या शैलीत आणि आसिफकडून पूर्ण करून घेण्याची जबाबदारी पृथ्वीराजने स्वीकारली. शापूरजी सेठ पृथ्वीराज मार्फत आसिफशी बोलणी करू लागला. घरचं कार्य असल्यागत पृथ्वीराज मोगले आझमला प्राधान्य देत होता. आसिफ पाण्यासारखा पैसा वापरत होता. शापूरजी सेठची झोप उडाली होती. पालनजीला आपल्या वडिलांच्या तब्येतीची काळजी वाटे. कधी कधी तो संतापून शापूरजी सेठला म्हणे, बापा तारी या फिल्म बारी नाक, म्हणजे तुझी ही फिल्म जाळून टाक. आसिफ पराकोटीच्या हट्टाला पेटला होता. तानसेनच्या तोंडची रागदारी गाण्यासाठी बडे गुलाम अली खान हवेत म्हणजे हवेत नौशादने सोहनी रागात गाणं तयार केलं. प्रेम जोगन बनके. खान साहेबांनी फिल्मी गाणं म्हणायला स्पष्ट नकार दिला. गाना तो आप ही गाएंगे हुजूर, सिर्फ आपकी कीमत बताइए. आसिफ चुटकी वाजवत बोलला. नौशादच्या हृदयाचा ठोका चुकला. साक्षात बडे गुलाम अली हादरले. त्यांनी आसिफला कटवण्यासाठी म्हणून एका गाण्याचे 25,000 रुपये घेईन. त्या काळात यशस्वी पार्श्वगायक गायिकांना एका गाण्याचे जास्तीत जास्त 500 रुपये मिळत.
आणि त्या अवस्थेत बडे गुलाम अली खां साहेबांनी 25,000 एका गाण्याचे मागितले. असं ठणकावल्यावर आसिफ उत्स्फूर्तपणे बोलला, केवल 25,000? आपकी कीमत तो इससे भी ज्यादा है. खान साहेब या धक्क्यातून सावरता सावरेनात. नौशादने हिशोब केला. 2 गाण्यांचे 50,000 रुपये. त्याची बोलती बंद झाली. शापूरजींना मिनिटाला धक्के बसत होते. आसिफने शीश महलचा सेट लावला. हजारो लाखो आरसे, छतावर सिंहासनावर देखील आरसे. त्यासाठी त्याने मोहन स्टुडिओत सेट शेजारी कारखाना बनवला. फिरोजाबादवरून कारागीर आणले. सिनेमातील बडी तमाम माणसं सेट पाहायला आली. पृथ्वीराजच्या सांगण्यावरून राज कपूर हजर झाला. तो थक्क होऊन आरशातली प्रतिबिंब पाहत राहिला. आसिफ साहब, कुछ हो जाए धमाका, सेटवर कोणीतरी फुसफुसलं. आसिफने पुढच्या तासाभरात हिंदी उर्दूतले मिळून 10-12 कवी गोळा केले आणि युनिटचं पॅकअप करून शीश महलच्या सेटवर बहारदार मुशायरा घडवून आणला. कित्येक दिवस सेट तसाच उभा होता. सिनेमातले दिग्गज म्हणाले की हजारो लाखो रंगीत आरशांवर जेव्हा स्टुडिओतल्या प्रखर दिवांचा प्रकाश पडेल तेव्हा कॅमेऱ्याच्या समोरचा माणूस दिसणारच नाही. फक्त चकचकी दिसेल आणि सगळं चित्रण वाया जाईल. शापूरजी हडबडले. त्यांनी आकाश पाताळ एक करायला सुरुवात केली. आसिफ शांतपणे तयारी करत होता. नौशाद आणि शकील बदायुनीने रात्र जागून सिच्युएशनशी झटापट करत जुन्या पूर्वी भाषेतील प्रेम किया क्या चोरी करी या मुखड्यावरून प्यार किया तो डरना क्या तयार केलं. लता मंगेशकरच्या गाण्याची सुरुवात शास्त्रोक्त रागदारीने व्हावी असं नृत्य दिग्दर्शक लच्छू महाराज यांना वाटत होतं. मग नौशादने हफीज अहमद खान, नियाज अहमद खान, फैयाज अहमद खान यांच्या आवाजात दरबारी कानडा रेकॉर्ड करून तो गाण्यापूर्वी टाकला. बनारसचे प्रसिद्ध पखवाज वादक रामदास यांचंही त्यात योगदान होतं. मधुबाला जीव तोडून नृत्याची तालीम करत होती. एके दिवशी सकाळी शापूरजी सोहराम मोदींना घेऊन सेटवर आले. दिग्दर्शक बदलून सिनेमा पूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. नियोजित बजेटमध्ये सिनेमा पूर्ण करून देण्याची हमी सोहराब मोदी यांनी दिली होती. आसिफकडे पाहत शापूरजी तणतणत म्हणाले, ये सेट पे कोई भी शूटिंग कर नहीं सकता. कल से मोदी साहब पिक्चर पूरा करेंगे. तेरा मेरा रिश्ता खत्म. क्या ड्रामा करते हो सेठ, म्हणत आसिफ अकबराच्या सिंहासनावर सिगरेटचे दम मारत बसला होता. त्याने क्षणाचा पॉज घेतला आणि सोहराब मोदींकडे पाहत तो म्हणाला, ठीक आहे सेठ, पिक्चर तुम्ही मोदींकडून पूर्ण करून घ्या. हा सेट मात्र मी चित्रित करणार. असं गाणं शूट करून दाखवतो की दुनिया देखती रह जाएगी. माझ्यामध्ये कोणी आलं तर तंगडं मोडून हातात देईन. मला इथे कोणाची लुडबुड नको. अब तो ये जिद की बात हो गई है. 2 दिवसात आसिफने प्यार किया तो डरना क्या आणि त्यानंतरचा मध्यंतराकडे नेणारा पंच चित्रित केला आणि डबे लंडनला पाठवून दिले. काही दिवसांनी टेक्निकल लॅबमधून चित्रण उत्कृष्ट असल्याची तार आली. तार वाचून आसिफपेक्षा शापूरजींना अधिक आनंद झाला. आसिफने सिनेमा सोडण्याची तयारी दाखवली. आता पृथ्वीराज आणि दिलीप कुमार आडवे आले. त्यांनी शेठजींना समजावलं, आसिफ करतोय ते फक्त त्यालाच जमू शकतं. तो गेला तर सिनेमातली हवा निघून जाईल. शापूरजींनी आसिफला थांबवलं. आसिफने त्यांना लुडबुड न करण्याची अट घातली. या बदल्यात शापूरजींनी नौशादला मध्यस्थ ठेवून सिनेमा बजेटमध्ये पूर्ण करण्याची हमी घेतली. आसिफने खो खो हसत हमी दिली. ठराविक बजेटमध्ये सिनेमा पूर्ण करणं आसिफला शक्य होणार नाही हे स्वतः आसिफही जाणून होता आणि शापूरजी देखील. एव्हाना माखनलाल जैन यांचा उत्साह संपुष्टात येऊन फिल्मकारचा अनारकली बंद झाला होता. कमाल अमरोईचं आसिफच्या युनिटमध्ये पुनरागमन झालं. आता 4 संवाद लेखक झाले आणि 4 संवादांचं एकत्रीकरण करणारा 5वा पटकथाकार आसिफ. अनारकलीला भिंती चिणून मारण्यापूर्वी अकबर आणि राजा मानसिंग तिला शेवटची इच्छा विचारतात. अनारकली एका रात्रीकरता राणी होण्याची इच्छा प्रदर्शित करते. अकबर संतापतो. अनारकली स्पष्टीकरण देते. त्यानंतर अकबर स्वतः तिच्या डोक्यावर राजमुकुट ठेवतो. अकबरच्या उपस्थितीत अनारकली राणी बनून काय बोलेल यावर दृश्य परिणाम अवलंबून होता. आसिफने प्रत्येक संवाद लेखकाला चुचकारलं. एस अमान, एहसान रिझवी यांनी पानभर संवाद लिहिले.
वजाहत मिर्झा शांतपणे पान खात बसले होते. आसिफला नेमकं हवं होतं तेवढंच मिळत नव्हतं. त्यांनी अपेक्षेने मिर्झा साहेबांकडे पाहिलं. मिर्झा साहेब उठले, त्यांनी पिंक टाकली आणि म्हणाले, डोक्यावर मुकुट आल्यानंतर ती शहनशाह अकबरला सलाम करेल आणि एखाद्या महाराणीच्या थाटात म्हणेल, ये अदना कनीज जलालुद्दीन मोहम्मद अकबर को अपना खून माफ करती है. आसिफने मिर्झा साहेबांना घट्ट मिठी मारली. आवश्यक तो परिणाम एका वाक्यातून मिळाला होता. अकबरांच्या हुकमावरून अनारकलीला भिंतीत चिणून मारण्यात आलं होतं असं इतिहास सांगतो. आसिफला इतिहास ठाऊक होता, मात्र अकबरची प्रतिमा त्याला लार्जर दॅन लाईफ करायची होती. इतिहासाला धक्का लागणार नाही आणि शहनशाह अकबर खलपुरुष ठरणार नाही अशी युक्ती शोधून काढण्याची आसिफने जाहीर घोषणा केली. रोज नवे लेखक नवनव्या कल्पना घेऊन येत. एके दिवशी सकाळी चित्रीकरणापूर्वी एक होतकरू लेखक आला. आसिफने चहा बिस्किटं मागवली. लेखक सांगू लागला, अकबर बादशहाने नवरत्नांच्या दरबारात हा मुद्दा उपस्थित करावा. त्यानंतर तोडगा न निघाल्याने त्याने 3 चिठ्ठ्या टाकाव्यात. एकात भिंतीत चिणून मारावं, दुसऱ्यात हद्दपार व तिसऱ्यात जिवंत सोडावं असे 3 पर्याय लिहावेत आणि तो सीलबंद डबा. तरुण लेखकाची कल्पनाशक्ती आकाशात रम्य हेलकावे घेत असताना आसिफने त्याची मानगूट धरली आणि त्याला सेडबाहेर नेऊन सोडलं. पुन्हा एकदा वजाहत मिर्झा मदतीला आले. त्यांनी आणि आसिफने मिळून क्लायमॅक्स लिहिला. शापूरजींनी क्लायमॅक्स चित्रित करण्यासाठी 3.5 लाख रुपये मंजूर केले होते. आसिफने प्रत्यक्षात 5 लाख रुपये खर्च केले. शापूरजी म्हणाले, आसिफ अनारकलीची नाही, माझी कबर बांधतोय. मोगले आझम निर्माण व्हायला 16-17 वर्ष लागली. हा निव्वळ हितशत्रूंनी केलेला अपप्रचार होता. प्रत्येक चित्रणाला एका अवाढव्य बजेटच्या सिनेमाला जितका वेळ लागतो तितकाच त्याला लागला होता. दिलीप कुमार मधुबालाचा प्रणय रंगण्यापासून ते 1957 मध्ये नया दावरच्या झकाझकीनंतर दोघांमध्ये कमालीचा तणाव असण्यापर्यंतचे प्रेमाचे सगळे पैलू मोगले आझमने पाहिले. आसिफने निगार सुलतानशी निकाह करण्यापासून घटस्फोट घेण्यापर्यंत आणि दिलीप कुमारच्या बहिणीशी अख्तरशी सूट जमवण्यापर्यंतचं नाट्य मोगले आझमच्या निर्मिती दरम्यान घडलं. मधुबाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आजारी झाली. मधुबाला आणि दिलीप कुमार शून्यात पाहून आपापले संवाद म्हणत एकमेकांपासून दूर उभे राहू लागले. आसिफ आणि दिलीप कुमार एकमेकांचं तोंड पाहिनासे झाले, तरीही मोगले आझमचं चित्रण सुरू राहिलं. दिलीप कुमार आसिफ, दिलीप कुमार मधुबाला यामधील संपर्काची सूत्र पृथ्वीराज कपूरने स्वतःकडे ठेवली होती. पापाजी सिनियर होते. चरित्रवान व्यक्तिमत्व आणि रुबाबदार अभिनेता अशा दोन्ही पातींवर त्यांचा दरारा होता. आणि सुपरस्टार दिलीप कुमारच्या जिगर मित्राचे ते वडील होते. सुपरस्टारलाही ते सेटवर 4 चौघात युसुफ म्हणून मोठ्याने हाक मारत. सुपरस्टार त्यांना नमून होता. साहजिकच सगळे युनिट त्यांच्या आज्ञेत होतं. आसिफ आणि पापाजी यांच्या वयात भरपूर अंतर असूनही फूलच्या काळापासून त्यांच्यात घट्ट मैत्री होती. याचाच फायदा मिळून शेवटच्या पंचवर्कचे दिवस तणावाचे असूनही चित्रण पूर्ण झालं. मधुबालाच्या हृदयाला छिद्र असल्याचं वैद्यकीय निदान झालं होतं. मानसिकदृष्ट्या ती उद्ध्वस्त होती. अशाही परिस्थितीत जड साखळदंड अंगावर बाळगत तुरुंगातील प्रसंग तिने लीलया पार पडले. पापाजी आणि आसिफचेही डोळे पाणावले. हा सिनेमा कधीही पडद्यावर येऊ शकणार नाही एवढं सांगण्यासाठी आसिफच्या घटस्फोटित पत्नीने निगारने पत्रकार परिषद घेतली होती. शापूरजींनी सिनेमा संपण्याची आशा सोडून दिली होती. अशातच एके दिवशी आसिफने त्यांच्यावर तोफेचा गोळा टाकला. सेट पूरी फिल्म कलर और सिनेमा स्कोप में शूट करते हैं, मजा आएगा. हिंदी सिनेमा वाले रंगीत निर्मितीच्या दृष्टीने विचार करू लागले होते. सिनेमा रंगीत असल्यास वितरकांकडून दुप्पट पैसे मिळतील असाही एक विचार प्रवाह होता. शापूरजींच्या पायाखालची जमीन हादरली. पुन्हा 10 वर्ष, पुन्हा आसिफची उधळपट्टी, पुन्हा कलावंतांच्या तारखांचा घोळ. फिर पुरानी फिल्म का क्या करोगे बेटा, त्यांनी घाबरत घाबरत विचारलं. कचरे के डिब्बे में फेक दो, आसिफ शांतपणे उत्तरला. शापूरजींच्या तोंडून अस्फुष्ट किंकाळी बाहेर आली. त्यांनी एकाएकी जमदग्नीचा अवतार धारण करत आसिफला ठणकावलं. आहे त्या परिस्थितीत पुढच्या आठवड्यात फिल्म रिलीज करतो, मग त्याचं काहीही हो.
आसिफ भानावर आला. त्याने सगळे तांत्रिक सोपस्कार पूर्ण केले आणि 5 ऑगस्ट 1960 ला मुंबईच्या मराठा मंदिर येथे मुघले आझमचा भव्य प्रीमियर थाटामाटात पार पडला. सिनेमातील नायक नायिकेच्या अनुपस्थितीत संपूर्ण सिनेसृष्टी उपस्थित राहून प्रीमियरला अभूतपूर्व यश मिळण्याचा हा एकमेव प्रसंग असावा. प्रीमियरची शान ठरले पृथ्वीराज कपूर आणि अर्थातच आसिफ. सिनेमाची रीळ, आता ऐका मंडळी, सिनेमाची रीळ हत्तीवरून वाजत गाजत आणण्यात आली. मुंबई सेंट्रल स्टेशन पासून मराठा मंदिर परिसरापर्यंत आसिफ आणि पृथ्वीराजने हत्तीवरून साखर वाटण्याचा कार्यक्रम केला. आसिफने प्रीमियरचं आमंत्रण फतवा काढतात त्या शैलीत अकबरनामा सदृश लखोट्यावर डिझाईन केलं होतं. मोठ्या आकारातील जाड कागदावरील तिकीटं प्रीमियरचं खास आकर्षण ठरत होती. सिनेमातील उर्दू संवाद आम जनतेच्या डोक्यावरून गेले. त्यांना भावत होतं ते त्यातील नाट्य. नाट्य उभारण्यामागील भव्यता, शहनशाह आणि शहजादामधील युद्ध, ज्यासाठी आसिफने विशेष परवानगी काढत भारतीय सैन्यातील तोफा आणल्या आणि त्या चालवण्याकरिता प्रशिक्षित सैनिक. युद्धापूर्वी शहनशाह अकबर पोटच्या पोराची समजूत काढण्याचा निष्फळ प्रयत्न करतो. या प्रसंगातील पृथ्वीराज दिलीप कुमारचा अजस्त्र कटआउट मराठा मंदिरच्या दारात उभा करून ठेवण्यात आला होता. आसिफने निर्मिती प्रक्रियेत 1 कोटी रुपये खर्च केले आणि शापूरजींनी इतकी आदळआपट करूनही पैसे उपलब्ध करून दिले. याचं कारण म्हणजे आसिफ त्यातला प्रत्येक रुपया सिनेमा निर्मितीत खर्च करतो याची त्यांना खात्री होती. एखाद्या दिग्दर्शकाने 5-10 लाख रुपये सहज खिशात घातले असते तरी त्याचा पत्ता लागणे शक्य होतं. पण आसिफ स्वतःचा दिग्दर्शकीय मोबदला देखील विविध कारणाने युनिटमध्ये वाटून टाकत असे. तो स्वतः चटईवर झोपे. मोहन स्टुडिओतल्या कोणत्याही एका अंधारा कोपऱ्यात, म्हणजेच त्याने उभारलेल्या अवाढव्य सेटच्या पार्श्वभूमीवर तो जमिनीवर बसून पटकथेला अंतिम स्वरूप देई. लाखो रुपये एकेका प्रसंगावर उधळून चित्रण संपलं की तो पांढऱ्या पायजम्या कुर्त्यात मोहन स्टुडिओच्या दारात टॅक्सी करिता उभा राहिलेला दिसे. शापूरजी त्याच्या या प्रामाणिक वेडाचारावर फिदा होते. इंच आसिफच्या मनातील भव्यता पडदा व्यापून गेली होती. रात्री 1:30च्या सुमारास प्रीमियर संपला. सारी चित्रपटसृष्टी जणू स्तब्ध राहून आसिफचा श्रीमंती खेळ कौतुकाने पाहत होती. सम्राट अकबराच्या घरात डोकावण्याचं धारिष्ट आसिफने दाखवलं होतं. यापूर्वी इतका नाट्यमय कौटुंबिक इतिहासपट झाला नव्हता आणि त्यामागची मेहनत पाहता यानंतरही कोणी त्याला हात लावण्याची शक्यता नव्हती. प्रीमियरची चकचकीत गर्दी आपापल्या आलिशान गाड्यांमधून मुंबईच्या 4ही कोपऱ्यात रवाना झाली. मराठा मंदिरवरील रोषणाई ओसरलेल्या गर्दीसरशी लुप्त झाली. पोस्टरच्या अंधाऱ्या साम्राज्यात आसिफ एकटाच उभा होता. त्याच्या युनिटमधील स्पॉटबॉयने मुंबई सेंट्रलच्या स्टँडवरून टॅक्सी आणली. आसिफ शांतपणे टॅक्सीत बसला आणि सिगरेटचे भारी भरकम दम मारू लागला. टॅक्सीवाल्याने दबकत विचारलं, क्या साहब इतनी रात गए? आसिफ सवयीने उद्गरला, मोगले आझम बन रही है भाई. पुढच्या क्षणातलं त्याचं खळखळणारं हास्य रात्रीची नीरव शांतता उद्ध्वस्त करून गेलं. टॅक्सीचा वेग आसिफला मोगले आझम पासून दूर, खूप दूर घेऊन जात होता. मोगले आझम 1960. स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन. निर्माता दिग्दर्शक के आसिफ. पटकथा के आसिफ एस अमान. संवाद कमाल अमरोही, वजाहत मिर्झा, एहसान रिजवी, एस अमान. गीतकार शकील बदायुनी. संगीतकार नौशाद. कॅमेरामन RD माथुर. कलाकार पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला, अजित, निगार सुलतान, दुर्गा खोटे, मुराद, S कुमार आणि जिल्लोबाई.